अवकाळी पावसाच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी। साताऱ्यातील कराड आणि पाटणमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच आभाळामध्ये ढग दाटलेले पाहायला मिळाले, मात्र दुपारनंतर अचानक पावसाने अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली, तर व्यापाऱ्यांची मात्र तारांबळ उडालेली होती, तर शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। साताऱ्यात आज दुपारपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। मी एका शेताजवळ आहे, आपण पाहू शकता की त्या ठिकाणी भुईमुगाचं पीक आहे, हातात तोंडाशी आलेला घास आहे, तो वरुण राजानं हा शेतकऱ्याचा घास हिरावून घेतल्याचं चित्र आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। या भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत ते आता काढणीच्या वेळेला आलेला असताना हा जो पाऊस पडलेला आहे, गेल्या 2 दिवसापासून पाऊस पडतोय आणि हा पाऊस पडल्यामुळे या भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत ते पुन्हा एकदा त्या शेंगांना जे आहे ती रोपं यायला सुरुवात होणार आहेत आणि त्यामुळे जे भुईमुगाच्या शेंगा जे उपयोगी होणार होत्या त्या देखील आता यातून खराब होण्याची चिन्ह आहेत ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहिलं तर हा संपूर्ण पाऊस जो आहे, हा पाऊस जरी शेतीसाठी नुकसानीदायक असला तरी मात्र जो उकाडा निर्माण झालेला गेल्या 4 दिवसापासून, त्या उकाड्यापासून हा दिलासा मिळाला गेलेला आहे। सकाळपासूनच ढग जे आहेत ते दाटले गेलेले होते आणि पाऊस पडण्याची शक्यता होती। हवामान खात्याने 9 ते 14 तारखेपर्यंत या सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असल्याचं चित्र दर्शवलेलं होतं आणि त्यानुसारच हा पाऊस आहे तो कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वच विभागामध्ये हा पाऊस रिमझिम प्रमाणात काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पडलेला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आहे ते शेतीचं नुकसान झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। नदी ओढे नाले हे तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळे हे जरी शेतीसाठी नुकसान असले तरी मात्र हवेत गारवा निर्माण झालेला आहे आणि उकाड्यापासून जे नागरिकांना हा दिलासा देखील मिळालेला आहे। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।